नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये हळद पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर लवकर येणाऱ्या करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकर येणाऱ्या करपा रोगामुळे पानावर ठिपके पडतात आणि पानं पिवळे पडून सुकून जातात, ज्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येते. या रोगाचा प्रसार जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, कमी निचरा होणारी जमीन यामुळे होत असतो. याची जर लक्षणं पाहायची झाली तर पानावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानांची हिरवी रंग जाऊन पाने पिवळी पडतात आणि वाळतात. रोगाचा प्रादुर्भाव कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लगेच आपल्याला पाहायला मिळतो. आणि या रोगाचा प्रसार जो आहे तो जास्तीत जास्त पाऊस पडला, कमी निचरा होणारी जमीन असेल यामुळे होत असतो. आणि सतत ढगाळ वातावरण राहणं, उबदार हवामान यामुळं या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. तसंच मित्रांनो, याचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. 5 ते 10% करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे. या फवारणीमध्ये आपल्याला झायफेन 200 मिली प्रति एकर आणि व्हॅलिडेट 250 मिली प्रति एकर या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि फवारणी करताना चार्जिंगच्या पंपाचा वापर करा आणि स्टिकर टाकून फवारणी करा. स्टिकरमध्ये आपण अट्रॅक्ट कांजी या स्टिकरचा वापर करू शकतो. अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.